मित्रांनो, आमच्यासोबत एक कांड झाला. आम्ही निघालो पण आम्ही घरात चाव्याच नाही घेतल्या. तर मग आता आम्ही हा नवीन टाळा चावी घेतलाय. आता आम्ही घरचा टाळा तोडणार आहे आणि हा टाळा लावणार आहे. त्याच्यामुळे रोशन खूप रागवलेला आहे. बघू शकता, होतं कधी कधी असं माणसाकडून. मला एक लहान मुलगी आहे, तर तिला मी भरवलं, तर त्याच्या नादामध्ये आम्ही पटकन निघून गेलो. म्हणजे चाव्या कपाटामध्ये होत्या, त्या घ्यायच्या विसरून गेले. मग आता आमच्याकडे थोडंसं भांडण झालं. आता आम्ही इथून नवीन टाळा घेतलाय. आता घरी जाणार, टाळा तोडणार. आणि हा जो नवीन टाळा आहे आम्ही घेतलेला, हा नवीन टाळाच्या आता होता, इथून आम्ही परचेस केला. तर आता आम्ही हा घरी जाऊन लावणार आहे. बघा मित्रांनो, हा जो टाळा आहे ना, हा तुम्ही गेस करा किती रुपयाचा असेल. हाच जर टाळा आपण आपल्या म्हणजे मुंबई ठिकाणी घ्यायचा म्हटलं ना, तर 100-150 रुपयापर्यंत येणारच. आणि तुम्ही विचार करा, तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की हा टाळा किती रुपयाचा असेल. आमचं गाव आहे मित्रांनो. आता आम्ही गावामध्ये एंट्री करत आहोत. हे बघा आमच्या गावाचं, हे गाव आहे आमचं. आमच्या गावामधून ना अशी ट्रेन जाते. ही आमच्या गावची पटरी आहे. हे बघा, हे इथून आमच्या गावामधून आमच्या ट्रेन जाते. आमच्या इथे हे नाहीये, प्लॅटफॉर्म वगैरे नाहीये. आम्हाला तिकडे स्टँडला बसायला पुढे जायला लागतं. हे आमच्या गावातून ट्रेन जाते. ही बघा, आमचं घर जरा वरती आहे, चढणीवर आहे. असं मला चढत वरती जावं लागतं. ही आमच्या गावची झेडपीची शाळा आहे. बघू शकता मित्रांनो, हे बघा, ही आमच्या गावची झेडपीची शाळा आहे. तर मित्रांनो, तर जास्तच आनंद होतो ना असं गावाला आलं की भारी वाटतं. असं आपल्या घरी आल्यासारखं वाटतं. ही बघा किती मोठी धस आहे, म्हणजे चढण आहे. ही अशी चढत जायला लागते वरती आमच्या घरी. आमचं गाव थोडंसं वरती टेकडीवर आहे ना, त्यामुळे आम्हाला असं कधी कधी आम्हाला ह्या घसडीवरनं भीती वाटते आमची. मला तर भीतीच वाटते की अशी गाडी पाठी जाते की काय, मला असं वाटतं. हे बघा आमचं गाव आहे, ही आजूबाजूची घरं आहेत. आणि मी आता तुम्हाला दाखवणार आहे माझ्या मामाचं घर. हे बघा मित्रांनो, हे जे बघत आहात ना, हे सगळ्यात स्टार्टिंगला जे घर आहे ना, ते ऑरेंज कलरची मुलं तिथे खेळत आहेत, ते माझ्या मामाचं घर आहे. आणि इथून असं सरळ गेलं ना की ते मंदिर आहे. आणि ते मंदिर आहे मित्रांनो. हे समोर जे बघत आहात ना, जे निळ्या कलरचं कार्पेट आहे, ते आमचं घर आहे. हे बघा, मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते. हे वालं जे आहे ना, ते बंद आहे, ते आमचं घर आहे. बाजूचं आहे ना, ते आमच्या रोशनचं चुलत्याचं घर आहे. आणि हे जे देऊळ आहे आमच्या इकडे खाली, असं देऊळ आहे, बापूजीचं मंदिराचं देऊळ आहे. हे बघा, हे आजूबाजूची घरं दाखवते मी तुम्हाला. हे असं तिथे होळीचं, मला तिथे आमच्याकडे होळी लागते. हे असं थोडंसं वरती चढत जायला लागतं. हे बघा मित्रांनो, हे आमचं घर आहे. आणि हा आमच्या आजूबाजूचा परिसर आहे. लॉक नाही, चावी नाही आणली आम्ही. आता आम्हाला हा लॉक तोडावा लागेल. रोशन गेलाय खाली दगड बघण्यासाठी. बघा, खाली गेलाय तो, ते खाली गाडी पार्क केली आहे. बघा, छान वाटते ना असं. आणि इथे सुद्धा हा समोरचे तुम्ही बघत आहात ना, हे मंदिर आहे. हे इथे समोर जे बघत आहात ना, ते मंदिर आहे. आणि हे जे आहे ना बाजूला, हे रोशनच्या चुलत्याचं घर आहे. आमची खूप पाठीमागे जागा आहे. मांजर ही आम्ही घरात पाळली होती, रोशनची मांजर आहे. कशी करते, म्याव. तुला दूध नाही आणलं आम्ही, तू आली लगेच. हा, कोणाला बघते? रोशनला. येतोय तुझा रोशन येतोय. रोशन टाळा तोडण्याचा प्रयत्न करत आहे. रोशन टाळा तोडतोय. टाळा तुटला आणि आम्ही घरात आलो. बघू शकता मित्रांनो, माझी अवस्था किती गरम होते. गावाला खूप गरम होत आहे. AC मध्ये राहायची सवय आहे ना, इकडे गावाला गरमी सहनच होत नाही आहे. गरमी सहनच होत नाही आहे. हे बघा, खूप जास्त गरम होत आहे. खूप असं म्हणजे एकदम गरमच होतं ना. असा टाळा तोडला आहे आम्ही. हा इथे टाळा होता तो तोडला आहे. आता आम्ही नवीन टाळा लावणार आहे. आमच्या थोड्याशा वस्तू आहेत ते ठेवल्या. आता आम्हाला थोड्याशा वस्तू आहेत ते घेणार आहे आम्ही. आणि आम्ही निघणार आहोत. आता रोशनच्या मामाच्या घरी जायचं आहे. मग तिथून थोड्या वेळाने आपण पुढे ब्लॉग कंटिन्यू करा, मग तुम्हाला समजेल.
गावाला मित्रांनो खूप जास्त ऊन आहे, खूप जास्त म्हणजे हीट मारते एवढं ऊन आहे. आम्ही घरातून सोडून गाडीमध्ये एसी मध्ये येऊन बसलोय. खूप आमच्या घरात तर पत्रे असल्यामुळे जास्त गरम होतं, त्यामुळे आम्ही एसी मध्ये येऊन बसलो. आम्ही माझा मावस भाऊ येतोय ना, त्याची वाट बघतोय, थोडंसं काम आहे आमचं त्याच्याकडे, त्याच्यामुळे आम्ही थांबलोय, वाट बघतोय. हा रस्ता ना मित्रांनो, आता मी तुम्हाला आमच्या जी ग्रामदेवता आहे ना त्यांच्याकडे आपण त्या देवळामध्ये चाललोय. थोडंसं आलोय तर म्हटलं की पाय पडून जाऊया. तर तुम्ही बघा आमच्या गाव म्हणजे आमच्या गावचं गावदेवीचं मंदिर खूप म्हणजे हे आहे, ती कुलदेवत जागृत देवस्थान आहे आमचं. पळसाई नाव आहे आमच्या देवीचं. बघा मित्रांनो, हा रस्ता आहे ना तो तिकडे जात आहे आणि मी तुम्हाला दाखवते तिकडे गेल्यावरती की आमच्या देवळाच्या आजूबाजूचा परिसर खूप छान केलेला आहे. म्हणजे गावातल्या लोकांनी, जे ग्रामपंचायतीमधली लोक आहेत ना त्या लोकांनी. हे बघा मित्रांनो, हे आमच्या देवीचं मंदिर आहे, नाव आहे आमच्या देवीचं. हे बघा मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत आमच्या ग्रामदेवीच्या इथे. खूप छान असं देवस्थान आहे आमचं, बघू शकता तुम्ही. हे बघा, खूप गरम होते गावाला. खूप छान आहे. आता आपण देवीच्या पाया पडूया, दाखवते तुम्हाला. खूप छान आहे आमच्या देवीचं मंदिर, जागृत देवस्थान आहे. हे आहे पळसाई. रोशन माझा आमच्या पाया पडतोय. आमच्या देवीचं मंदिर आहे, तुम्हाला दाखवते. हे आमचे जागृत देवस्थान आहे, आमच्या देवीचं मंदिर आहे, पळसाई माता. मित्रांनो, मी आता पाया पडते. हे मंदिराच्या आजूबाजूचा सर्व परिसर आहे, पूर्ण जंगल आहे बाजूला, सर्व एकदम निसर्गरम्य परिसर. पावसाळ्यात तर तुम्ही आलात तर तुम्हाला एकदम भारी वाटेल. आणि हे आंब्याचं झाड आहे, पूर्ण आंबे आलेले आहेत वरती झाडाला. हा, वरती कैऱ्या वगैरे दिसतायत मित्रांनो. खूप अशा ह्या झाडाला खूप वर्षापूर्वीचं झाड आहे मित्रांनो. ह्याला खूप कैऱ्या लागतात आणि एवढा गोड आहे ना हा आंबा, खूप गोड आहे. इथे इथून खाली गेलो ना की इथे विहीर आहे, म्हणजे ह्या आमच्या देवीची विहीर आहे. देवीच्याच नावाने इथे विहीर काढलेली, ती देवीची विहीर आहे, गावदेवीची. ती नंतर बघूयात आपण कधीतरी. हा, नंतर पुन्हा कधीतरी बघू. सगळं तुम्हाला एकदाच एक्सप्लोअर केलं तर तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये काही इंटरेस्ट राहणार नाही. या बाजूचा परिसर, इकडे टॉयलेट बांधलेले आहे, टॉयलेट वगैरे आहे सर्व. आणि हे इकडं पूर्ण तिकडे लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे केलेलं आहे. सर्व चांगलं असं ग्रामस्थांनी पूर्ण काम केलेलं आहे, सर्व चांगलं काम केलेलं आहे ग्रामस्थांनी, छान. आणि बसण्यासाठी सोयी सुविधा वगैरे आहे तिकडे. हे पूर्ण, हे बघा आमच्या गावचं मंदिर आहे, हे पळसाईचं. खूप जागृत देवस्थान आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, आता आम्ही जात आहोत रोशनच्या मामाच्या घरी. हे आहे रोशनच्या मामाच्या इकडचा रस्ता. खूप आतमध्ये आहे त्यांचं गाव, बापरे. आणि तिथे तर गेल्यावर नेटवर्क म्हणजे नेटवर्कच नसतं तिकडे, अजिबात नेटवर्क नसतं तिकडे. बघा मित्रांनो, हे बघा माणसं कशी जात आहेत, गाड्या आहेत इकडे. धामणे बंधू, रोशनच्या मामाची गाडी आहे, मला असं वाटतंय. रोशनच्या मामाचं आडनाव पण धामणेच आहे.